चाळीसगाव तालुक्यातील 75,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका. 56,781 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा. दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत. नांदेडमधील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील कालव्याचं काम बोगस असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांनी हाताने कालवा उखडून दाखवला. निकृष्ट दर्जाच्या कामावरून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. जळगावच्या चाळीसगाव शहरातील जहागीरदार वाडीला जोडणाऱ्या डोंगरी नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय. 3 वर्षापूर्वीच पुलाचं बांधकाम करण्यात आल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेला. नंदुरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता. आधी अतिवृष्टी आणि आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी पूर्णतः हवालदिल. गोंदिया जिल्ह्यात धान पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव. काढणीच्या तोंडावरच धानाचं नुकसान. पावसानंतर आता कीड रोगांनी पीक केलं उद्ध्वस्त. शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षित दर न मिळाल्यानं नव्या सोयाबीनची पुन्हा एकदा आवक घटली. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत. नव्या सोयाबीनची आवक आणखी कमी होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये महापुराच्या संकटानंतर शेतकऱ्यांवर नवं संकट. चारा टंचाईमुळे शेतकऱ्यावर पशुधन विकण्याची वेळ. पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे दावणीची जनावरं विक्रीला काढण्याची वेळ. वर्ध्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे कपाशीचं नुकसान. उमरीत शेतातील कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसान भरपाईसह रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग. अतिवृष्टीच्या तडाख्यात काही प्रमाणात वाचलेली पिकं काढण्यासाठी शेतकऱ्यांची घाई. जळगावच्या भुसावळमध्ये शेळगाव बॅरेजचा जलसाठा 70कडे. भुसावळ यावल तालुक्यासह इतर गावांना सिंचनासाठी लाभ होणार. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. बीडच्या केजमध्ये मागच्या 9 दिवसांपासून तरुणीचं आमरण उपोषण. कोरडेवाडीत साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचा उद्या जंगोम जन आक्रोश मोर्चा. आदिवासी प्रवर्गात इतर समाजाला आरक्षण देण्यास विरोध. मोठ्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या मासळ ते बेलाटी मार्गाची दुरवस्था. प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ वर्ध्यात शांती मार्च. वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बजाज चौकापर्यंत मार्चचं आयोजन. हातात काळ्या छत्र्या घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्चात सहभागी. परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकासमोर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचं आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. अहिल्यानगरमध्ये वंजारी समाज बांधवांचं 11 दिवसांनंतर उपोषण स्थगित. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. यंदा साताऱ्याला 2024-25च्या 38व्या राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा मान. महाकुस्ती संघाच्या महासचिवांकडून राजेश्वर प्रतिष्ठानचे दीपक पवार यांना हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं पत्र. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगणार कुस्तीचा थरार. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा घाटमाथा आता रंगीबेरंगी फुलांनी बहरला. रतनगडावर रंगीबेरंगी फुलांची चादर. फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धुळ्यातील कुंभार खुटावर कुंभार बांधवांकडून लक्ष्मी मातेच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू. रंग आणि पीओपी सजावटीच्या वस्तूंमध्ये वाढ झाल्यानं यंदा मूर्तीच्या भावात 10% वाढ होणार. बीडच्या परळीतील जिरेवाडी शिवारात शेतकरी अंकुश मुंडे यांनी पारंपरिक शेती बाजूला ठेवत झेंडू आणि कांद्याच्या आंतरपीक शेतीतून घेतलं लाखोंचं उत्पन्न. अर्धा एकर झेंडूच्या फुलाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनी लाख रुपये कमवले. तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार. 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत निर्णय लागू. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानचा निर्णय. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता खुलं होणार. 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 1 वाजता चरणतीर्थ दर्शन घेता येणार. भोरमधील कर्नावड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील आणि पणत्या बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन. ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळीचं औचित्य साधत कार्यशाळेचं आयोजन. रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील विद्यार्थ्यांकडून केले जात आहेत तयार.
दिवाळीत चायनामेड आकाशकंदिलांना टक्कर देण्यासाठी कोकणातील भारतातील पहिला ब्रँड बाजारात रत्नागिरीच्या शेखर सावंत यांच्या 8 प्रकारच्या डिझाईनच्या आकाशकंदिलांना ट्रेडमार्क. देवरुखमध्ये आकाशकंदिलांच्या माध्यमातून 350 कोटींची उलाढाल. एसटी महामंडळ दिवाळी निमित्तानं पुणे विभागातून 579 जादा गाड्या सोडणार. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान गाड्या सोडल्या जाणार. वल्लभनगर आगारातून सर्वाधिक 396 गाड्या सोडण्यात येणार. पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची सोय होणार. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. लाखो भाविकांनी वाहिली श्रद्धांजली. अकोला बस डेपो 13 शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल. आधुनिक आणि पर्यावरणपूरक बसेसच्या आगमनामुळे आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव घेता येणार. गोंदियात लाडक्या बहिणींसमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर. सर्व्हर ठप्प पडल्यानं केवायसी करण्यात अडचणी. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीतून प्रबोधन. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ. शेतकऱ्यांसाठी वारकरी साहित्य परिषदेचा पुढाकार. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 257 शाळांमध्ये एकच शिक्षक, एकाच शिक्षकावर 4 वर्गांचा भार. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटल्यानं शिक्षण विभागासमोर चिंतनाचा विषय. वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर. वाशिम जिल्हा परिषदेत 52 पैकी 14 गट तर पंचायत समितीमध्ये 104 पैकी 28 गण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहणार. सोलापूरच्या करमाळा पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत जाहीर. सभापती पद ओबीसी महिलेला आरक्षित झाल्यानंतर इच्छुकांकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात. रावेर नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ. प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवारांच्या तक्रारी. प्रत्येक प्रभागात जवळपास 200हून अधिक नावं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेल्यानं मतदारांमध्ये संभ्रम. बुलढाणा जिल्हा परिषदेत ओबीसींना 27% जागा मिळणार. निवडणूक आयोगाच्या आदेशानं राखीव जागांचा संभ्रम दूर. 61 पैकी 16 गट राखीव होणार. नंदुरबार जिल्ह्यातील 63 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत पटसंख्येबाबत सर्वेक्षण होणार. शाळेत कमी पटसंख्या वाढवून दाखवल्याच्या आरोपानंतर सर्वेक्षण होणार. वाशिम शहरातील जुनी आयुडीपी कॉलनी परिसरात घाणीचं साम्राज्य. नाल्यात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ आणि घाणीचा त्या ठिकाणी साठा झाल्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिक त्रस्त. नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून स्वच्छता मोहीम. बुलढाण्यात रस्ता बांधकामामुळे पाईपलाईन तुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. बुलढाणा ते मलकापूर रोडवरील घटना. परभणीतील महाराणा प्रताप चौक ते आपना कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचं काम अखेर सुरू. गेल्या 3 वर्षापासून संथ गतीनं सुरू होतं काम. नागरिकांच्या आंदोलनानंतर अखेर रस्त्याचं काम सुरू. नांदेडच्या मुदखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत. अनेकांना चावा घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नगर परिषदेनं तात्काळ उपाययोजना करावी, नागरिकांची मागणी. मालेगावमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात 3ही शिक्षण अधिकाऱ्यांचं अखेर निलंबन. जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे, तत्कालीन अधीक्षक सुधीर पाटील यांचं निलंबन. 48 तासापेक्षा जास्त वेळ अटकेत राहिल्यानं कारवाई. नंदुरबारच्या शहादा बाजार समितीचं 75 वर्ष पूर्ण. मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न. शहादा बाजार समितीत महाराष्ट्रासमोर रोल मॉडेल म्हणून समोर येणार. जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया. वर्ध्यात हिंगणघाटच्या नांदगावमधील पीएमश्री उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शैक्षणिक साहित्याचं लोकार्पण. आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते डिजिटल साहित्याचं लोकार्पण. डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार.